आजच्या व्हिडिओमध्ये भोगी हा सण अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्या घरी कसा साजरा करायचा, त्या दिवशी आपल्याला कोणती अशी कामं करायची आहेत आणि त्या दिवशी आपल्याला काही गोष्टी अशा टाळायच्या आहेत, काही चुका आपल्याला करायच्या नाहीत की ज्यामुळं आपल्या आयुष्यात खूप असे अडथळे प्रॉब्लेम येऊ शकतात. तर या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल, तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयचे चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. 13 जानेवारी 2026 या दिवशी आहे भोगी आणि 12 आहे मंगळवार. तर आपण भोगी हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप उत्साहाने, मोठ्या संख्येनं तसेच उत्साहानं पारंपरिक रीतीनं साजरा करतो. मोठ्या संख्येनं यासाठी म्हटले कारण जुने नातेसंबंध हे आपल्या काही गोष्टींमुळे आपल्यापासून दुरावलेले असतात, पण भोगी, मकर संक्रांत या सणाला आपण सर्वजण एकत्र येतो आणि हा सण अगदी उत्साहाने आनंदाने साजरा करतो. बघा, भोगी या दिवशी ना आपल्याला काही अशा गोष्टी करायच्या आहेत किंवा सुवासिनी महिलांनी काही अशी कामं आपल्या घरामध्ये करायची आहेत की ज्यामुळं काय होतं, तर आपल्याला भोगीचं पुण्य फळ हे मिळत असतं. आता भोगी दिवशी आपल्याला काय करायचं, तर सकाळी उठल्यानंतर आपल्याला कोणतं काम करायचं, तर बघा, घरातल्या सर्व सदस्यांनी, सुवासिनी महिलांनी सर्वांनी त्या दिवशी तीळ टाकून आणि डोक्यावरून आपल्याला आंघोळ करायची. तीळ टाकून आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं तीळ टाकायचे आहेत, पांढरे तीळ टाकायचे आहेत, थोडंसं गंगाजल टाकायचं आणि त्यानं आपल्याला डोक्यावरून आंघोळ करायचे आहे. जुन्या वाईट विचारांचा त्या दिवशी त्याग करायचा आहे. यासाठी आपल्याला आंघोळ केल्यानंतर आपल्या मनामधील नकारात्मकता किंवा वाईट विचार हे सर्व पाण्यासोबत वाहून जातं आणि आपल्याला एक नवीन उत्साह आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मक विचार येतात. यासाठी ह्या गोष्टी किंवा हे काम प्रत्येक महिलेनं, प्रत्येक घरातल्या व्यक्तीने त्या दिवशी नक्की करा. तर त्या दिवशी भोगी आहे. भोगी आहे म्हटल्यानंतर आपल्या हिंदू धर्मातला सण आहे. तर त्या दिवशी आपल्याला न चुकता आपल्या घराचं जे प्रवेशद्वार असतं बघा, अंगण, त्या अंगणामध्ये एक छोटीशी रांगोळी तुम्हाला प्रत्येक महिलेनं काढायचं आहे. उंबरट्याला हळदीचं लेपन करून थोडंसं गोमूत्र घ्या, त्याच्यामध्ये हळद टाका आणि आपल्या उंबरट्याला सुद्धा हळदीचं लेपन करून घ्या. उंबरट्यावर थोडीशी रांगोळी काढा, हळदी कुंकू लावा आणि ह्या प्रकारे तुम्ही ही कामं घरामध्ये करू शकता. तर त्या दिवशी आपल्याला सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे. भोगी हा सण आहे बघा आणि भोगी दिवशी विशेषतः आपण आपल्या घरामध्ये मिक्स भाजी बनवतो. तर त्या दिवसांमध्ये बघा, जो भोगी हा सण असतो म्हणजे पौष महिन्यामध्ये भोगी हा सण येतो. तर त्या दिवसामध्ये ना नवीन प्रकारच्या भाज्या या नवीन प्रकारच्या भाज्या या आलेल्या असतात बाजारामध्ये. यासाठी आपण त्या दिवशी मिक्स भाज्या टाकून सुद्धा भाजी बनवतो. तर त्यामध्ये बघा, प्रत्येकजण आपल्या रूढी परंपरेनुसार हा सण साजरा करत असतो. तर त्यामध्ये आपण मिक्स भाजीमध्ये वाटाणा, फ्लॉवर, वांगी, बटाटा हे सर्व जे भाज्या असतात बघा, बोरं किंवा तीळ, हे सर्व तिळगुळ जे असतात बघा, किंवा हे सर्व ज्या भाज्या असतात मिक्स भाज्या, सर्व बाजारामधल्या पालेभाज्या, फळभाज्या हे सर्व आपण घरी आणतो. त्याच्यामध्ये थोडंसं तीळ टाकतो पांढरे आणि त्याची आपण घरामध्ये भाजी बनवत असतो. या दिवशी आपण बाजरीच्या भाकऱ्या सुद्धा बनवतो. बाजरीच्या भाकरीला आपण पांढरे तीळ लावतो, कोणी काळे तीळ लावतं आणि त्याने सुद्धा बाजरीची भाकरी बनवतो. या दिवशी आपण आपल्या देवाला सर्वांना नैवेद्य दाखवतो. आपण परंपरेनुसार या दिवशी बघा, प्रत्येकाच्या घरामध्ये, काहींच्या घरामध्ये परंपरेनुसार ह्या दिवशी एखादी व्यक्ती तरी जेवू घालतात बघा. तुमच्या घरी जर परंपरा असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती जेवू घाला, कारण ह्या सणांदिवशी जेवढं आपल्या घरामध्ये अन्नदान केलं जातं तेवढं पुण्य, तेवढं फळ हे आपल्याला मिळत असतं. तर आपण भोगी हा सण मिक्स भाज्या बनवून बाजरीची भाकरी बनवतो, त्याच्यासोबत आपण भातसुद्धा बनवतो आणि ह्याचा देवाला नैवेद्य दाखवतो आणि त्यानंतर आपण घरातली सर्व नातेवाईक असतात जे घरामध्ये एकत्र आलेला असतो सणानिमित्त, ते सुद्धा एकमेकांना गोडवा निर्माण होतो नात्यामध्ये आणि एकमेक सर्वजण जेवण वगैरे करतो आपण त्या दिवशी. तर हे सर्व करून आपण भोगी हा सण साजरा सणा दिवशी आपण मिक्स भाजी खाल्ल्यानंतर आणि बाजरीची भाकरी खाल्ल्यानंतर ज्या आजारी व्यक्ती असतात बघा, त्यांच्या सुद्धा आजारामध्ये सुद्धा फरक पडू लागतो. यासाठी ह्या दिवशी न चुकता ज्यांना नाही आवडत त्यांनी थोडी का विना पण बाजरीची भाकरी आणि मिक्स भाजी हे नक्कीच खाव्या. हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप आणि खूप महत्त्वाचे आहे, कारण जेव्हा आपण मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी त्या दिवशी खातो त्यावेळेला आपल्या आरोग्यामध्ये एक सकारात्मकता येते. आपल्या आरोग्यामध्ये जे थंडीचं वातावरण निर्माण झालं असतं बघा, तर हे जेव्हा आपण पदार्थ खातो तेव्हा आपल्या अंगामध्ये, शरीरामध्ये उष्णता निर्माण होते. यासाठी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा तुम्हाला नक्कीच हे पदार्थ त्या दिवशी खाल्ले पाहिजेत. की या सणा दिवशी तुम्हाला जेवढं दानधर्म करता येईल तेवढं करा, कारण जेवढं आपण दानधर्म करणार तेवढं तुम्हाला ह्या सणाचं फळ मिळत जातं. तर ह्या दिवशी आपल्याला काय दानधर्म करायचा, तर तुम्ही काळे तीळ सुद्धा दान करू शकता, गूळ आणि तीळ सुद्धा दान करू शकता किंवा तिळाच्या वड्या असतात बघा, त्या सुद्धा दान करू शकता. आणि ह्या दिवसांमध्ये जेवढं तुम्ही गरजू व्यक्तींना दानधर्म कराल ना तेवढं चांगलं आहे. कारण एखाद्या गरजू व्यक्तीला आपण जेव्हा
ह्या दिवसांमध्ये दान करतो एखादी वस्तू म्हणजे यथाशक्ती तुमच्याजवळ जो पदार्थ आहे किंवा एखादं वस्त्र आहे ते सुद्धा तुम्ही दान करू शकता. तुमच्याकडे जी वस्तू आहे आणि त्या वस्तूची त्या व्यक्तीला जर गरज असेल तर ती वस्तू सुद्धा त्या दिवशी तुम्ही भोगी दिवशी दान नक्कीच करू शकता. भोगी दिवशी जेवढं तुम्ही दान धर्म करणार यथाशक्ती तुम्हाला जी वस्तू शक्य आहे तेवढी ती वस्तू तुम्ही दानाच्या स्वरूपात देणार तेवढं तुम्हाला पितरांचा आशीर्वाद लागणार. यासाठी भोगी या सणा दिवशी मकर संक्रांती दिवशी आपल्याला दान धर्म हे नक्कीच करायचे आहेत. भोगी या सणा दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल बघा तेवढं आपल्याला भोगलेल्या व्यक्तीला अन्नदान सुद्धा करायचं आहे. यासाठी तुम्हाला जर शक्य असेल ना तर तुमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती बोलावून सुद्धा तुम्ही तिला अन्नदान सुद्धा करू शकता. तुमच्या परंपरेनुसार सुद्धा तुम्ही भोगी हा सण साजरा करा, पण अगदी सोप्या पद्धतीनं अगदी पारंपरिक पद्धतीनं आणि रीतिरिवाजानं कसा साजरा करायचा हे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आता ह्या दिवशी बघा ह्या दिवशी आपल्याला काही चुका करायच्या नाहीत की आपल्याकडनं भोगी या सणा दिवशी जर काही अशा चुका झाल्या तर आपल्या पाठीमागं वर्षभराचे भोग लागतात आणि आपल्या हातून जर त्या चुका झाल्या ना तर आपल्याला त्याचे परिणाम हे वर्षभर भोगावे लागतात. तर ह्या चुका कोणत्या आहेत किंवा ह्या गोष्टी कोणत्या आहेत की आपल्याला भोगी या सणा दिवशी करायच्या नाहीत. तर ह्याविषयी तुम्हाला सांगते. भोगी हा सण म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये बघा विशेष सणा दिवशी काही गोष्टी किंवा काही चुका करणं हे टाळाव्यात असं सांगितलं गेलेलं आहे हिंदू धर्मामध्ये. तर तुम्हाला ह्या भोगी दिवशी सुद्धा चुका करायच्या नाहीत आणि संक्रांती दिवशी सुद्धा चुका घरामध्ये किंवा बाहेर सुद्धा करायच्या नाहीत. तर तुम्हाला एक पहिली चूक सांगते की कोणत्या गोष्ट आपल्याला त्या दिवशी टाळायची आहे. तर भोगी या सणा दिवशी ना आपल्या घरामध्ये आपण मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी बनवतो. यासाठी त्या दिवशी आपण प्रत्येकानं मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी थोडी का विना नक्कीच खायची असते. ह्या दिवशी आपल्याला कोणत्याही प्रकारच्या आदल्या दिवशीचं जे शिळं अन्न असतं, शिळं अन्न म्हणजे एखादी भाकरी चपाती भात हे जे आदल्या दिवशी शिळं अन्न असतं म्हणजे भोगी या सणा दिवशीच्या आदल्या दिवशी आपण घरामध्ये जे पदार्थ बनवले असतात त्यातलं जे शिळं अन्न उरलेलं असतं तर हे अन्न आपल्याला कधीही सणाच्या दिवशी म्हणजे भोगी या सणा दिवशी खायचं नाही. भोगी ह्या सणा दिवशी सुवासिनी महिलेने किंवा घरातल्या प्रत्येक व्यक्तीने ही बाजरीची भाकरी आणि आपल्याला थोडं का विना मिक्स भाजी ही नक्कीच खावा. फक्त आपल्याला टाळायचं आहे ते शिळं अन्न ह्या दिवशी खायचं नाही. कारण शिळं अन्न जर तुम्ही खाल्लं ना तर तुमच्या घरामध्ये एक प्रकारे नकारात्मकता येऊ शकते आणि तुमच्या स्वतःमध्ये सुद्धा एक नकारात्मकता सामावली जाऊ शकते की ज्यामुळं काय होईल तर आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मकता निर्माण होते आणि घरामध्ये सुद्धा आपल्याला अस्वस्थ वाटते, घरामध्ये सुद्धा आपल्याला अशांतता वाटते. यासाठी ह्या सणा दिवशी जेवढी तुम्हाला ही चूक टाळता येईल तेवढी तुम्ही ही चूक टाळण्याचा प्रयत्न करा. तर आता दुसरी चूक कोणती करायची नाही भोगी या सणा दिवशी. तर आपल्याला ह्या सणा दिवशी जेव्हा आपल्या घराच्या बाहेर बघा एखादी गरजू आणि गरीब जर व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला आपल्याला कोणत्याही प्रकारे अपशब्द न बोलता आपल्याजवळ जे असेल ते त्यांना दानाच्या स्वरूपामध्ये आपल्याला द्यायचं आहे. जर तुमच्या दारापुढे एखादी गरजू गरीब व्यक्ती किंवा भुकलेली व्यक्ती आली असली तर त्यावेळेला तुम्ही त्या भुकलेल्या व्यक्तीला सुद्धा तुमच्या घरामध्ये थोडंफार जे काय असेल अन्न किंवा तुमच्या घरामध्ये जे पदार्थ बनवले असेल म्हणजे बाजरीची भाकरी किंवा मिक्स भाजी ह्यामध्ये तुम्ही थोडं तरी त्या व्यक्तीला नक्कीच द्या. अशा प्रकारे तुम्ही ह्या दिवशी जर चांगलं काम केलं तर तुम्हाला नक्कीच ह्या भोगी या सणाचं फळ आणि पुण्य मिळेल. त्यासाठी आपल्याला त्या व्यक्तींचा अपमान करायचा नाही, गरजू व्यक्तींचा भुकलेल्या व्यक्तींचा आपल्याला बाहेर आलेल्या व्यक्तींचा अपमान करायचा नाही. ही चूक आपल्याला नक्कीच टाळता येईल तेवढी टाळा. कारण जर भोगी या सणा दिवशी तुम्ही जर काही गोष्टी चुकीच्या केल्या तर आपल्या पाठीमागे हे वर्षभराचे भोग लागतात आणि त्यातून हे भोगी या सणा दिवशी आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या घरामध्ये भांडणे तंटा वादविवाद करणे टाळावे. कारण आपण जर ह्या दिवशी भांडणे तंटा वादविवाद जर करत राहिलो तर आयुष्यभर आपल्या मागे हे भोगच लागतात आणि आपल्याला अनेक संकटांना अनेक समस्यांना सामोरं जायला लागतं. यासाठी भोगी या सणा दिवशी तुम्हाला ज्या गोष्टी मी आत्ता सांगितल्या त्या गोष्टी त्या चुका खरंच करू नका. कारण ह्या चुका आपल्याकडनं न कळत होतात. ह्यासाठीच सांगते की भोगी हा सण हिंदू धर्मामधील खूप पवित्र सण असा मानला गेला आहे. मला गोष्टी सांगल्या चुका टाळल्या पाहिजे तर प्रत्येक घरामध्ये ह्या चुका न कळत ह्या घडत असतात. त्यामुळे तुम्हाला सांगते की भोगी हा सण हिंदू धर्मामधला खूप पवित्र सण मानला गेला आहे आणि नवीन वर्षामध्ये येणारा पहिला सण आहे की भोगी संक्रांत आणि किंक्रांत हे तिन्ही सण जे असतात ते सणाची सुरुवात होत असते. यासाठी सांगते की भोगी या सणा दिवशी तुम्हाला जी चांगली कामं मी सांगितली ती कामं सगळी आपल्या घरामध्ये नक्कीच करा. आपल्या घरामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी टाळता येतील त्या सगळ्या गोष्टी आणि टाळा आणि ह्या चुका खरंच करू नका. कारण जेव्हा आपण भोगी हा सण हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आपण मिक्स भाज्या बनवतो, घरामध्ये बाजरीची भाकरी बनवतो आणि आपण सर्वजण खातो, देवाला नैवेद्य दाखवतो, अशा पद्धतीने भोगी साजरी करतो. पण भोगी या दिवशी काही कामं सुद्धा आपल्याला करायची असतात, विशेष कामं करायची असतात की त्यामुळं काय होतं तर विशेष दिवशी विशेष कामं केल्यामुळे आपल्याला विशेष असं फळ आणि पुण्य मिळत असतं. पण त्याचप्रमाणे काही विशेष सणा दिवशी आपल्याला काही गोष्टी सुद्धा तेवढ्याच टाळल्या पाहिजेत, काही चुका सुद्धा टाळल्या पाहिजेत. आणि तुम्हाला एक सांगते की भोगी या सणा दिवशी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की ह्या दिवशी जर आपल्याकडनं काही अशा चुका काय असे
गोष्टी घडल्या तर त्याच्या वाईट परिणाम आपल्यावर होतात. त्यामुळं काय होतं तर आपल्याला ताणतणाव येतो. आपल्या घरामधील आपल्याला सुद्धा मन लागत नाही. आपल्यामध्ये एक नुसती नकारात्मकता येते. आपल्याला कुठल्याच कामामध्ये यश येत नाही. आपल्या प्रत्येक कामामध्ये अडचण निर्माण होते. यासाठी या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला ज्या पण चुका टाळता येतील तेवढ्या चुका टाळा आणि ह्या चुका करू नका की जेणेकरून आपल्या आयुष्यावर वाईट त्याचे परिणाम होत जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीनं भोगी हा सण घरामध्ये कसा साजरा करायचा, कोणती कामं करायची, कोणत्या चुका आपल्याला करायच्या नाहीत त्या दिवशी, याविषयी संपूर्ण माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.